महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी आजच्या मुहूर्तात पीक विम्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी आता आलेली आहे। गेल्या कित्येक वर्षभरापासून तुम्ही पीक विम्याची वाट बघत होते। पीक विमा आज येईल उद्या येईल, परंतु पीक विमा मात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता। शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीची याद्या सरसकट आल्या, परंतु पीक विम्याचा काहीही सांगण्यामध्ये आलं नव्हतं। काही निर्णय सरकारने घेतला नव्हता। आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून रात्री एक बैठक पार पडली। त्यांच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यामध्ये आला, आता सकाळपासून निधीचा वितरण सुरू करण्यामध्ये आलं आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, गेल्या 3 ते 4 वर्षापासून प्रलंबित असलेला आणि शेतकऱ्यांच्या हक्काचा असलेला पीक विम्याचा मोठा निधी अखेर राज्य सरकारद्वारा शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यामध्ये थेट जमा व्हायला आता निधीला सुरुवात झाली आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहित आहे का, पीक विमा मागील कोणकोणत्या शेतकरी बांधवांना भेटला? तर फक्त काही शेतकरी बांधव असे आहेत ज्यांना पीक विमा भेटला, तो पण 25% अग्रिम पीक विमा भेटला। मग राहिलेला 75% पीक विमा नेमकं कुठे गेला? अखेर आता तोच पीक विमा गेल्या 3 ते 4 वर्षाचा प्रलंबित पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला वाटत असेल संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण होणार, तर नाही। सरकारने सांगितल्यानुसार आज फक्त 16 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे, कारण की तुम्हाला माहित असेल डीबीटी प्रक्रिया स्लो आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला की टप्प्याटप्प्याने पीक विम्याचं वाटप करूया। आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आता निर्णय घेतला आणि पीक विमा वाटपाला सुरुवात झाली आहे। तर मग आता लक्षपूर्वक फक्त बघत चला, सरकारच्या माध्यमातून यादी सुद्धा आता जाहीर करण्यामध्ये आली आहे। तर मग केंद्र आणि राज्य सरकारच्या परस्पर समन्वयातून ही मोठी आर्थिक मदत आता जाहीर करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्हाला खते खरेदी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता दिलासा देण्यामध्ये येत आहे। गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी ज्या पीक विम्याची प्रतीक्षित रकमेची वाट बघत, अखेर तीच रक्कम आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। शेतकरी बांधवांनो, आता तुमची प्रतीक्षा संपली। थेट लाभ हस्तांतरित डीबीटी द्वारा ही रक्कम आता वेगाने वितरित केली जात असल्याने सरकारच्या या निर्णयामुळे शेती कामासाठी आता शेतकरी बांधवांची थोडीशी मदत झाली आहे। तर मग आता महत्त्वाचं आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यामध्ये येणार? हो शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आज 16 जिल्ह्यांचा नंबर लावण्यामध्ये आला आहे। मग या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही, तुम्ही लगेच चेक करून घ्यायचं आहे। अगदी एका मिनिटांमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। त्याच्यासाठी हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळेल। सरकारने सांगितलेली काही कामे तुम्ही पूर्ण केली आहे का ते देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की जर तुम्ही सरकारने सांगितलेली प्रोसेस वेळेमध्ये पूर्ण केली नाही तर मग तुमचा पीक विमा रखला जाऊ शकतो। आता महत्त्वाचं म्हणजे की